Hello everyone. Welcome back to the session Mutual Fund Management. In today's lecture, we will discuss about mutual fund investment strategies such as systematic investment plan, systematic withdrawal plan and systematic transfer plan. याचा अर्थ असा की म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज कोणत्या कोणत्या आहेत. तर एक आहे SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान, सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लान आणि सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लान. त्यापैकी आजच्या लेक्चरमध्ये आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान याविषयी अभ्यास करणार आहोत. So here is a mutual fund strategies. It is divided into three parts: systematic investment plan, systematic withdrawal plan, and systematic transfer plan. In today's lecture, we will discuss only about systematic investment plan. And we will see what is the meaning of systematic investment plan and how does it work. Systematic investment plan. Systematic investment plan or SIP is a way to invest in mutual fund regularly. The idea is to set apart a sum every month, quarter and use to buy units of particular mutual fund regardless of its prices. People like such system because it helps them to save regularly and build up an investment. लक्षात घ्या, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही काय स्ट्रॅटेजी आहे. तर SIP हे एक माध्यम आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचं म्युच्युअल फंड मध्ये रेग्युलरली. यामध्ये एक ठराविक रक्कम दर महिन्याला किंवा दर 3 महिन्यांनी बाजूला काढली जाते आणि त्या रकमेचे युनिट खरेदी केले जातात. हे युनिट खरेदी करत असताना त्या युनिट्सची किंमत किती आहे याचा विचार केला जात नाही. लोकांना अशा प्रकारची स्कीम आवडते कारण एक तर रेग्युलर सेव्हिंग होतं आणि त्यांचा इट बिल्ट अप इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट वाढते. सो SIP is suitable for investors who want to tap long-term potential of equity and is willing to invest regularly. लक्षात घ्या, SIP अशा लोकांसाठी सुटेबल आहे ज्यांच्याकडे लॉंग टर्म पोटेन्शियल who wants to tap long term potential of equity and is willing to invest regularly. म्हणजे एकतर जे सातत्याने दर महिन्याला किंवा दर काही दिवसांनी इन्व्हेस्ट करू इच्छितात आणि ज्यांना इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म मध्ये करायचे असे लोक SIP मध्ये इन्व्हेस्ट करतात. Powers of compounding by investing now. So SIP is suitable to the investors who want to tap long-term potential of equity and is willing to invest regularly. So SIP is not a mutual fund, but it is way to invest in a mutual fund. SIP हा म्युच्युअल फंड नाहीये, तर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट म्हणजे म्युच्युअल फंडची एखादी स्कीम SIP नाहीये. तर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची चा एक मार्ग आहे. It will gives us following benefit. आता SIP मुळे खालील बेनिफिट्स होतात. The first one, power of compounding by investing now. An investor has two options to invest. One is to invest regularly as and when excess fund is available, and other is one to accumulate these savings and invest yearly. बघा, इन्व्हेस्टर्सकडे दोन ऑप्शन्स असतात. तर हे दोन ऑप्शन्स कोणते. द वन टू इन्व्हेस्ट रेग्युलरली दर सतत इन्व्हेस्टमेंट करणं अँड व्हेन एक्सेस फंड इज अवेलेबल अँड द अनदर वन इज अक्युमुलेट दीज सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्ट इयरली. एकतर ज्यादा फंड आला की इन्व्हेस्टमेंट करणं हा एक मार्ग आहे, किंवा ज्यादा फंड जो आहे तो गोळा करणं आणि इयरली वर्षातनं एकदा इन्व्हेस्टमेंट करणं.
फॉर एक्झाम्पल ही मे इन्व्हेस्ट 200 एव्हरी अल्टरनेट मंथ. म्हणजे दर अल्टरनेट मंथ म्हणजे एक महिना आड करून तो इन्व्हेस्ट करू शकतो. दर एक महिना आड करून म्हणजे दर 2 महिन्यांनी इन्व्हेस्ट करतो ₹200. और 1200 ॲट एंड ऑफ द इयर, किंवा वर्षाच्या शेवटी ₹1200 इन्व्हेस्ट करणं. अशा 2 वे असतात इन्व्हेस्टमेंटच्या. ही कंटिन्यू टू डू सो फॉर 5 इयर्स. समजा त्याने असं 5 वर्ष करत राहिला. म्हणजे दर 2 महिन्यानंतर ₹200 त्याने इन्व्हेस्ट केले. 5 वर्षांनी 12 पंचे 60, ₹6000 होईल. In both cases, his investment is 6,000. If the rate of interest is 12%, in first case, he will get 8,130, and in second case, he will get 7,624. So, to get more return, SIP is helpful. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं का की एक समजा ए हा व्यक्ती आहे आणि हा ए व्यक्ती दर एक महिना आड करून ₹200 इन्व्हेस्ट करतो. म्हणजे 2 महिन्यांनी एकदा इन्व्हेस्टमेंट करतो. वर्षातनं 6 वेळा इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणून 6 गुणिले 200 बरोबर 1200 इतकी इन्व्हेस्टमेंट तो इयरली करतो. एक माध्यम आहे की ज्या वेळेला एक्स्ट्रा फंड असेल तो इन्व्हेस्ट करणं, आणि दुसरा मार्ग काय इन्व्हेस्टमेंटचा, तर एक्स्ट्रा जो फंड आहे तो सगळा गोळा करणं आणि वर्षाच्या शेवटी इन्व्हेस्ट करणं. तर दुसरा मार्ग असा की तो ₹200 साठवतो आणि वर्षाच्या शेवटी ₹1200 इन्व्हेस्ट करतो. जर व्याज दर 12% असेल तर दर एक महिना आड करून जी इन्व्हेस्टमेंट करतो, तर त्याला 5 वर्षानंतर म्हणजे 12 पंचे 60, ₹6000 इन्व्हेस्टमेंट झाली, तर 5 वर्षानंतर त्याला ₹8113 मिळतात. पण दर वर्षाला तो जर ₹1200 साठवून ठेवून इन्व्हेस्टमेंट करत असेल, तर त्याला ₹7624 मिळतात. म्हणजे इतकं 400-500 इन्व्हेस्टमेंट इंटरेस्ट व्याजदरचा फरक पडतो वर्षभर थांबल्यामुळे. टू गेट मोर रिटर्न, SIP इज हेल्पफुल. अशा प्रकारे SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा फायदेशीर आहे का टू गेट मोर इन्कम, मोर रिटर्न. द सेकंड वन, कॉस्ट ॲव्हरेजिंग. SIP helps in reducing the average cost per unit. लक्षात घ्या, SIP ॲव्हरेज कॉस्ट पर युनिट जी आहे ती कमी करण्यासाठी उपयोगी पडतो. अँड हेल्प्स ॲज अन इन्व्हेस्टर्स टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ मार्केट फ्लक्च्युएशन. म्हणजे इन्व्हेस्टर्सला मार्केटमध्ये जे चढ उतार होतात, म्हणजे युनिट्सचे दर वाढतात किंवा कमी होतात, त्याचा फायदा मिळतो, कारण सातत्याने तो इन्व्हेस्ट करत असतो. सो इन SIP, इन्व्हेस्टर्स रेग्युलरली इन्व्हेस्ट एव्हरी मंथ. म्हणजे अशा प्रकारे SIP मध्ये इन्व्हेस्टर दर महिन्याला इन्व्हेस्ट करतो. ही गेट मोर युनिट्स वेन NAV इज लेस अँड व्हायस वर्सा अँड गेट द बेनिफिट ऑफ कॉस्ट ॲव्हरेजिंग. लक्षात घ्या, युनिटचे दर ज्या वेळेला कमी होतात त्या महिन्यात त्याने केलेल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये त्याला जास्त युनिट मिळतात, आणि युनिटचे दर वाढले की त्याला कमी युनिट मिळतात. पण अशा प्रकारे पॉवर ऑफ ॲव्हरेजिंगचा त्याला फायदा होतो. ही गेट बेनिफिट ऑफ कॉस्ट ऑफ ॲव्हरेजिंग. द थर्ड बेनिफिट ऑफ SIP इज कन्व्हिनियन्स. पोस्ट dated check can be given so as to avoid trouble of accumulating the money for a year and then investing. बघा, post dated check can be given so as to avoid trouble of accumulating the money for a year. म्हणजे वर्षभर पैसे साठवण्यापेक्षा पोस्ट डेटेड चेक दिले जातात. जसजसे पैसे जमा होतील तसतसे ते इन्व्हेस्ट केले जातात दॅन इन्व्हेस्टिंग. लक्षात घ्या, सातत्याने दररोज थोडे थोडे पैसे गुंतवणं हे कन्व्हिनियन्स आहे. पैसे साठवून गुंतवणं हे थोडं कठीण जातं, कारण पैसा असला की माणूस खर्च करत जातो. अँड द फोर्थ बेनिफिट इज डिसिप्लिन इन इन्व्हेस्टमेंट. SIP removes possibility of buying units when NAV is high, very high, leading to loss. So
It gives opportunity to invest in disciplined manner. बघा काय म्हटलं, SIP removes possibility of buying units when NAV is very high. ज्या वेळेला नेट ॲसेट व्हॅल्यू जास्त असते, त्यावेळेला युनिट खरेदी करण्याची पॉसिबिलिटी कमी करते. म्हणजे सपोज तुम्ही एक महिना आड करून ₹200 साठवते. ज्या वेळेला वर्षाच्या शेवटी ₹1200 जमा झाले, ते जर तुम्ही इन्व्हेस्ट करायला गेलात आणि त्यावेळेला जर NAV जास्त असेल, समजा आपण असं गृहीत धरूया की एक युनिट ₹100 आहे, पण त्यावेळेला ₹150 झाला. तर काय होईल? ₹150 झाल्यानंतर ₹1200 ₹150 प्रमाणे तुम्हाला किती युनिट मिळतील? किती सांगता येतील? तर 8. तर 8 युनिट फक्त ₹150 मिळतील. पण त्याच्याऐवजी दर 2 महिन्यांनी तुम्ही ₹200 गुंतवत गेलात. तर ज्यावेळेला NAV कमी असेल, त्यावेळेला तुम्हाला युनिट जास्त मिळतील. सपोज पहिल्या महिन्यात NAV ₹100 होती, तर तुम्हाला 2 युनिट मिळतील. दुसऱ्या महिन्यात सपोज 120 होती. 120 असेल, तर तुम्हाला एक अख्खा युनिट आणि पुन्हा वरच्या ₹80 काही पॉइंट. युनिट जे आहेत ते शेअर्स सारखे पूर्ण होल नंबर नसतात. युनिट पॉइंटमध्ये मिळतात. तुमची जेवढी रक्कम आहे त्या रकमेने त्याला भागलं जातं. म्हणजे तुमच्या रकमेला युनिटच्या NAVने भागलं जातं आणि तुम्हाला तेवढे युनिट्स मिळतात. तर अशा प्रकारे एक प्रकारे इन्व्हेस्टमेंटमध्ये डिसिप्लिन सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमुळे निर्माण होते.
Now, we will discuss about advantages of SIP, Systematic Investment Plan. SIP inculcates discipline in investment. लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंट मध्ये एक डिसिप्लिन निर्माण होते. इन्व्हेस्टिंग ॲट प्रीडिफाईन इंटरव्हल्स रेड्युसेस रिस्क. म्हणजे एक ठराविक कालावधीनंतर आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि त्यामुळे रिस्क कमी होते. थर्ड, वर्क्स वेल इन वोलॅटल मार्केट कंडिशन. अस्थिर मार्केटमध्ये SIPचा फायदा होतो. It helps in averaging since it allows you to buy more units when market are down, buys less when market are rising. लक्षात घ्या, SIP मुळे ॲव्हरेजिंग पॉसिबल होतं, कारण ज्या वेळेला मार्केट डाऊन असतं त्यावेळेला तुम्हाला जास्त युनिट मिळतात आणि ज्या वेळेला मार्केट रायझिंग असतं, मार्केटची किंमत वाढत असते, त्यावेळेला तुम्हाला युनिट कमी मिळतात आणि आपोआपच एक ॲव्हरेजिंग होत जातं. The fifth one, it is easy on wallet too, as we don't have commit large sum of money at one go. बघा, आपल्या खिशावर पण ताण कमी पडतो, कारण एकदम जास्त रक्कम बाहेर इन्व्हेस्ट करण्यापेक्षा थोडे थोडे पैसे याच्यातनं इन्व्हेस्टमेंट केले जातात. SIP can be started with small amounts as low as 100 a month. 100 रुपये महिन्याला अशा प्रकारे तुम्ही SIP सुरू करू शकता. दिस इन्शुअर्स दे आर इझी टू इन्व्हेस्ट इन. आणि त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट ची खात्री मिळते आपल्याला. वी कॅन स्टॉप अँड स्टार्ट और मॉडिफाय युअर SIP एनी टाइम. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान जो आहे तो तुम्ही कधीही थांबवू शकता, कधीही सुरू करू शकता आणि तसंच SIP मध्ये मॉडिफिकेशन तुम्ही बदलही करू शकता. Students, in this slide we will see how power of compounding help investors and how averaging is done. Here, two examples of investors is given. One investor is a ordinary investors and another one is a smart investors. Ordinary ones who accumulate the fund and invest it at a point of time. बघा, या स्लाइड मध्ये आपण SIP चा उपयोग इन्व्हेस्टरला कसा होतो, ॲव्हरेजिंग जे केलं जातं किंवा कंपाऊंडिंग पॉवर ऑफ इन्व्हेस्टमेंट चा कसा फायदा होतो हे इथे बघणार आहोत. इथे दोन इन्व्हेस्टर्स दिलेले आहेत, ऑर्डिनरी इन्व्हेस्टर आणि स्मार्ट इन्व्हेस्टर. ऑर्डिनरी इन्व्हेस्टर काय करतो, तो पैसे साठवतो आणि पैसे साठल्यानंतर त्या पैशाची इन्व्हेस्टमेंट करतो. पण स्मार्ट इन्व्हेस्टर काय करतो, तो दर महिन्याला जे काही थोडेफार पैसे साठलेले असतील त्याची गुंतवणूक करतो. म्युच्युअल फंड स्कीम जी आहे ती आपल्याला SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान हे एक इन्व्हेस्टमेंटची मेथड आपल्याला म्युच्युअल फंड स्कीम मुळे उपलब्ध होते. तर जो ऑर्डिनरी इन्व्हेस्टर आहे त्या इन्व्हेस्टरने 24,000 रुपये गोळा केले आणि वर्षाच्या सुरुवातीला इन्व्हेस्ट केले. 24,000 रुपये इन्व्हेस्ट केले त्यावेळेला आपण असं गृहीत धरलं की समजा 10 रुपये NAV होती. 10 रुपयाला एक युनिट याप्रमाणे 24,000 रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर 2,400 युनिट त्याला मिळाले. त्याने वर्षभर पैसे साठवले आणि ते सगळे एकदम इन्व्हेस्ट करून तो मोकळा झाला आणि त्यामुळे इथे त्याला युनिट किती मिळाले, 2,400. 2,400 मिळाल्यानंतर त्याने ती इन्व्हेस्टमेंट तशीच ठेवली म्युच्युअल फंड स्कीम मध्ये. 12 महिन्यानंतर काय झालं, त्या युनिटची किंमत NAV जी होती ती 10 रुपयावरून 11 रुपये वाढली होती आणि 11 रुपये झाल्यामुळे त्याला 2,400 युनिट गुणिले 11 आणि अशा प्रकारे 11 चोक 44, हातचे आले 4 आणि 11 दुने 22 आणि 4 26, 26,400 रुपये त्याला रिटर्न मिळाले एक वर्षाच्या शेवटी.
किती मिळाले? 26,400. 24,000 रुपये त्याने स्कीम मध्ये गुंतवले आणि वर्षाच्या अखेरीला मिळाले म्हणण्यापेक्षा ही त्याची व्हॅल्यू झाली. 26,400 त्याच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू झाली. पण जो स्मार्ट इन्व्हेस्टर आहे तो काय करतो? हा जो स्मार्ट इन्व्हेस्टर आहे तो वर्षभर वाट बघत बसत नाही की पैसे साठले की मी गुंतवेन. तो दर महिन्याला जे काही एक्स्ट्रा पैसे त्याच्याकडे साचतात ते 2,000 रुपये, म्हणजे त्याने दर महिन्याला 2,000 रुपये गुंतवले. पहिल्या महिन्याला 2,000 रुपये गुंतवले, एनएव्ही 10 रुपये होती आणि एक युनिट 10 रुपयाला, याप्रमाणे 2,000 रुपयाचे त्याला फक्त 200 युनिट मिळाले. दुसऱ्या महिन्यात काय झालं? एनएव्ही घसरली, शेअर्सची किंमत खाली आली आणि त्यामुळे साहजिकच एनएव्ही ची किंमत सुद्धा खाली आली. त्यामुळे 2,000 रुपये दुसऱ्या महिन्यात त्याने ह्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये गुंतवले तर 9.50 रुपये ही एनएव्ही झाल्यामुळे त्याला अगोदरच्या महिन्यापेक्षा 10.53 युनिट एक्स्ट्रा मिळाले. तिसऱ्या महिन्याला पुन्हा त्याने 2,000 रुपये गुंतवले. आता एनएव्ही 8.8 झाली होती आणि त्यामुळे पहिल्या महिन्यापेक्षा 37.27 युनिट त्याला मिळाले. चौथ्या महिन्यात पुन्हा 2,000 गुंतवले, 8.3, एनएव्ही आणखी घसरली आणि अशा प्रकारे चौथ्या महिन्यात त्याला 40.96 युनिट एक्स्ट्रा मिळाले. पाचव्या महिन्यात त्याने 2,000 रुपये गुंतवले. पाचव्या महिन्यात मात्र एनएव्ही वाढली आणि ही 13 रुपये झाली. साहजिकच आहे की त्याला अगोदर जे 200 युनिट मिळत होते पहिल्या महिन्यात तेवढे मिळाले नाहीत, त्याला 153.85 युनिट मिळाले. सहाव्या महिन्यात पुन्हा 2,000 गुंतवले, 10.5 रुपये एनएव्ही, म्हणजे एका युनिटला 10.5 रुपये पडायला लागले आणि त्यामुळे त्याला 190.48 एवढेच युनिट मिळाले. सातव्या महिन्यात पुन्हा 2,000 गुंतवले, 10.25 एनएव्ही आणखी खाली आली, त्याला 195.12 युनिट फक्त तो विकत घेऊ शकला. आठव्या महिन्यात पुन्हा 2,000 रुपये तो गुंतवायला गेला, त्यावेळेला एका युनिटची किंमत 6 रुपये होती आणि त्यामुळे साहजिकच त्याला एकदम 333.33 युनिट, म्हणजे अगोदरच्या 200च्या 133.33 युनिट त्याला एक्स्ट्रा मिळाले. नवव्या महिन्यात पुन्हा 2,000 रुपये गुंतवले, एनएव्ही आता मात्र वाढली होती, 9 रुपये झाली होती आणि त्यामुळे 222.22 म्हणजे 22.22 युनिट एक्स्ट्रा मिळाले. दहाव्या महिन्यात पुन्हा 2,000 गुंतवले, 8 रुपये एनएव्ही, एनएव्ही कमी झाली होती, पुन्हा त्याला एक्स्ट्रा युनिट 50 मिळाले. 11व्या महिन्यात परत 2,000 रुपये गुंतवले, 15 रुपये एनएव्ही, एनएव्ही वाढली होती, युनिट कमी मिळाले, 133च मिळाले. 12व्या महिन्यात पुन्हा 2,000 गुंतवले, एनएव्ही 11 झाली होती आणि 181 म्हणजे पहिल्या महिन्यापेक्षा सुद्धा युनिट कमी मिळाले. टोटल जी आहे पूर्ण वर्षभरात त्याने खरेदी केलेले युनिट इथे 25,538.91 इतके युनिट त्याला वर्षभरात मिळाले. बघा, ज्या माणसाने म्हणजे ऑर्डिनरी इन्व्हेस्टर्स होता त्याने 24,000 रुपये गुंतवले, 10 रुपये एनएव्ही, याप्रमाणे 2,400 युनिट मिळाले. एकदा गुंतवले मोकळा झाला, त्याचे युनिट वाढलेले काही नाहीत, 2,400 युनिटच. पण दुसरा स्मार्ट इन्व्हेस्टर्स त्याने काय केलं, दर महिन्याला पैसे साचतील तसे इन्व्हेस्ट करत गेला आणि त्याला मात्र किती युनिट वर्षाच्या शेवटी मिळाले? 2,538.91 युनिट मिळाले. ऑर्डिनरी इन्व्हेस्टर्सने 24,000 गुंतवलेत आणि स्मार्ट इन्व्हेस्टर्सने सुद्धा दर महिन्याला 2,000 याप्रमाणे 24,000च गुंतवलेले आहेत आणि तरी सुद्धा स्मार्ट इन्व्हेस्टरला 2,538.91 युनिट मिळाले आणि ऑर्डिनरी इन्व्हेस्टरला 2,400 युनिट मिळाले. अशा प्रकारे 138.91 युनिटचा फायदा स्मार्ट इन्व्हेस्टरला SIP मुळे झाला, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मुळे झाला. दुसरं असं की ह्या स्मार्ट इन्व्हेस्टर्सची वर्षाच्या शेवटी मार्केट व्हॅल्यू किती झाली होती? 11 रुपये झाली होती. मग 2400 गुणिले 11 त्याला किती रक्कम त्याच्या इन्व्हेस्टमेंटची झाली? 26,400. स्मार्ट
इन्व्हेस्टरने त्या स्कीम मध्येच गुंतवलेत. वर्षाच्या शेवटी 11 NAV झाली आहे. पण 11 गुणिले 2538.91 आणि अशा प्रकारे 27,928.06 ही त्याच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू झाली आहे. बघा, ऑर्डिनरी इन्व्हेस्टर्स पेक्षा या स्मार्ट इन्व्हेस्टरला किती रुपये जास्त मिळालेत? जवळजवळ 1,500 रुपयाचा फायदा झाला, रक्कम तेवढीच इन्व्हेस्टमेंट करून. अशा प्रकारे SIP मध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा फायदा होतो, कॉस्ट ऑफ ॲव्हरेजिंग मिळतं, इट इज कन्व्हिनियन्स अँड डिसिप्लिन वे ऑफ इन्व्हेस्टमेंट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, ॲडव्हान्टेजेस काय आहेत, हे एक उदाहरणासह बघितलं. In next lecture, we will discuss about systematic transfer plan. Till then, thank you and happy learning to you.